नमस्कार मंडळी, मी नितीन मोरे. लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सक्सेस मंत्रा हा आपला एपिसोड चालू आहे. सक्सेस मंत्रा या एपिसोडमध्ये आपण पाहतोय वेगवेगळ्या क्षेत्रातील सक्सेस मिळवलेले व्यक्तिमत्व हे आपल्या या एपिसोडमध्ये येतात. आज एक असं व्यक्तिमत्व आलेलं आहे ते सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्मलेलं हे व्यक्तिमत्व आहे. आणि हे व्यक्तिमत्व संत गजानन शिक्षण समूहामध्ये शिकत असताना त्यांनी कॉलकॉम सारख्या MNC कंपनीमध्ये या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि या विद्यार्थ्याला 44 लाखाचं पॅकेज हे आता मिळणार आहे. आणि तोच तरुण, तोच युवक आणि संत गजानन शिक्षण समूहाचा तोच विद्यार्थी आज आपल्या या सक्सेस मंत्राच्या नव्या एपिसोडमध्ये पहिल्यांदाच येथे आलेले आहेत. तर त्यांचं पहिल्यांदा आपण स्वागत करूया. तर ते विद्यार्थी आहेत संकेत मुतनाळे. संकेत, पहिल्यांदा तुझं स्वागत आणि खूप खूप अभिनंदन. लाईव्ह टुडे मराठीच्या या एपिसोडमध्ये स्वागत आहे तुझं आणि तुझं खूप खूप अभिनंदन. खरं तर संत गजानन शिक्षण समूह हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये ऍडमिशन असेल, त्यानंतर शिक्षण देणे असेल किंवा प्राध्यापकांची जी काही टीम आहे ती असेल किंवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी देण्यामध्ये सुद्धा संत गजानन शिक्षण समूहाची ही जी टीम आहे किंवा संत गजानन शिक्षण समूह हे नेहमीच अग्रेसर असतो. नेहमीच आपण पाहिलं तर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा शिक्षण समूह म्हणून पाहिला जातो. गोवा आणि कर्नाटक मधील इथे विद्यार्थी असतात आणि तू देखील अशा या मोठ्या संत गजानन शिक्षण समूहामध्ये तुझं शिक्षण झालेलं आहे आणि आता तुला MNC म्हणजेच बहुराष्ट्रीय जी कंपनी आहे कॉलकॉम सारख्या कंपनीमध्ये तुझं जॉईनिंग झालेलं आहे किंवा तुला आता नोकरी करायला संधी मिळणार आहे. कसं वाटतंय या संत गजानन शिक्षण समूहाच्या माध्यमातून शिक्षण घेतलंस, त्यानंतर जॉब मिळतोय तुला आणि तू देखील 44 लाखाचा पॅकेजचा तुला जॉब मिळतोय. एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा ते 44 लाखाचं पॅकेज घेणार आहे. तुझा प्रवास कसा वाटतोय आणि काय वाटते या सर्व प्रवासाबाबत तुला? तर धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. जेव्हा मला कॉलकॉम या कंपनीकडून ऑफर लेटर आली, 44 लाख ऑफर लेटर आली, त्यावेळी मला खरंच भरवून आलं असं. आणि ज्याचं कारण माझे आई वडील, माझे कॉलेजचे सर्व शिक्षक यांनी घेतलेली मेहनत माझ्या पुढे साध्य झाल्या आणि असं वाटले त्याला काय तर फळ भेटले असे मला त्या वेळेला वाटले. 44 लाखाचं पॅकेज मिळेल असं कधी वाटलेलं आयुष्यामध्ये तुला? सुरुवातीला 44 लाखाचं पॅकेज नॉट अ जोक. खरंच सर, जोक नाही आहे. 44 लाखाचं पॅकेज मिळवणं ही पण माझ्यासाठी मोठी बाब होती. बट जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळेला असं वाटत होतं की कोणत्या तरी मोठ्या कंपनीत असे जॉब मिळवून मोठा पॅकेज 40-50 लाखाचं पॅकेज मिळवणं हेच ध्येय धरून मी कॉलेजमध्ये शिकत असताना माझी पुढची वाटचाल ठेवत होतो. तर 44 लाखाचं पॅकेज मिळणं हे खरंच माझ्यासाठी खूप मोठी एक वाढत जाईल ना, सुरुवात आहे तुझी आता. तर अशीच हे करतो, जसं जसं पुढे जाईल तसं जसं हे पॅकेज मोठं होत जाईल असे अपेक्षा व्यक्त करतो. संकेत, आम्हाला समजलं की तुझे आई वडील शेतकरी आहेत, एक सर्वसामान्य कुटुंबातून आहेस. कसं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे तुझं नेमकं? तर फॅमिली बॅकग्राऊंड, माझे वडील शेतकरी आहेत. तर ते लहानपणापासून शेती या व्यवसायामध्येच आहे. आई माझी गृहिणी आहे. घर कामात आणि शेती कामात ती मदत करते. वडील आणि आई थोडेफार शिकलेले असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी आम्हाला शिक्षणाकडे थोडंसं ध्यान देण्यासाठी प्रवृत्त केलेले आहेत. आणि माझा छोटा एक भाऊ आहे, तो पण संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शिकत आहे. शेती किती आहे तुमची? काकांची ती सगळी मिळूनच आहे अजून. तर 9 एकर पर्यंत आहे. तुम्ही एकत्रित आहात आणि 9 एकर शेती आहे. किती वडिलांना भाऊ किती आहे तुमच्या? तिघच. ठीक आहे, म्हणजे तुमच्या वाटलेला एक 3 एकर शेती येते. प्राथमिक माध्यमिक शिक्षण गावामध्ये झालं का? प्राथमिक माध्यमिक शाळेत शिक्षण गाव. वय बडगाव. मग त्यानंतर पुढे त्यानंतर ना जे उच्च माध्यमिक किंवा आपण 11वी-12वी म्हणतो त्यासाठी मी गडिंग्लज येथील जागृती हायस्कूल गडिंग्लज येथे मी शिक्षण घेतले. संत गजानन का चॉईस केलंस? म्हणजे बाकी ऑप्शन होते ना कॉलेजला की गावा शेजारी आहे म्हणून संत गजानन? संत गजानन असे नाही. त्यावेळेला त्या काही वेळा वडिलांनी असे होते की आपली मुलं आपल्या घरापाशी राहावे आणि अनेक ऑप्शन होते घरापाशी. बट संत गजानन महाराज कॉलेजची त्यावेळेला चांगले आउटपुट्स देत होते, जसे प्लेसमेंट्स वगैरे होत होते. आणि आमच्या रिलेटिव्ह मधलेच थोडे जी मुलं आहेत ते तिथे शिकून आता चांगल्या एका पोस्टवर होते. त्यामुळं वडिलांनी आणि अनेक रिलेटिव्हने असं सजेस्ट केले की संत गजानन महाराज कॉलेज हे माझ्यासाठी चांगलं एक हे असेल आणि तिथंच शिकले तर माझे भविष्यासाठी माझ्या चांगले होईल. अरे संत गजानन टॉपचं कॉलेज आहे म्हणून सगळ्याच बाबतीत, मग ते
शिक्षणाच्या बाबतीत असेल किंवा प्लेसमेंटच्या बाबतीत असेल. प्लेसमेंटसाठी तुझ्या बाबतीत ते आता नेमकं खरं ठरलं. खरं ठरतंय. 2024 तुझं शिक्षण कंप्लीट झालं, TCS ला जॉब मिळाला तुला. त्यावेळी 4 लाखाचं पॅकेज आणि आता 44 लाखाचं. कसं वाटते मग? आई वडिलांना 4 लाख आणि आता 44 लाख, किती मोठा फरक आहे. कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसापासूनच असं वाटतं की थोडंसं मोठं आपण काहीतरी करायला पाहिजे. 4 लाखाचं पॅकेज सर्वजण घेत असतात, बट थोडं जास्तीचं पॅकेज असं घेऊन एक उदाहरण सारखं कॉलेजमध्ये पण आणि ठेवण्याचं माझं ध्येय होतं. त्यावेळेला थोडं रिसेशन्स ते नसल्यामुळे जास्त कंपनी ओपन्स नव्हते आणि त्यामुळे मी घरच्यांना पण सांगितलं की थोडंसं माझ्याकडचं थोडं बघून थोड्या दिवसात का मोठं पॅकेज भेटेल असं माझी इच्छा होती. सो आता 44 लाखाचं भेटल्यावर ते जे डिसिजन होतं ते चांगलं होतं असं वाटतं. TCS टू Qualcomm हा कसा प्रवास राहिला? जुलै 2024 साली यावेळी TCS मध्ये माझं सिलेक्शनचं ऑफर लेटर आले आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जॉईनिंग होतं. तर त्यावेळी TCSच्या प्री लर्निंग प्रोग्राम म्हणून एक प्रोग्राम असतो, ज्यामध्ये त्यांनी जावा हे प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ते शिकण्यासाठी मला सांगितले त्याने. बट ते जावा हे माझ्या इंटरेस्ट जे मला कॉलेजमध्ये इंटरेस्ट होतं त्याच्या थोडं व्यतिरिक्त होतं. तर मी त्यांना सांगितले की मी जॉईन होणार नाही आहे आणि मी एक जुलै एंडमध्येच मी बेंगलोरमध्ये एका स्टार्टअपमध्ये जॉईन झालो. स्टार्टअपमध्येच जॉईन असताना थोड्या लिंक्डइन या ॲप थ्रू थोड्या मोठ्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीबरोबर माझे ओळख झाले आणि तिथूनच मला समजले की चांगले जर तुमच्याकडे स्किल्स वगैरे असतील तर तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये सिलेक्ट होऊ शकता त्यांच्या थ्रू. थोडं समजलं आणि बेसिक्स माझे कॉलेजपासूनच जरा स्ट्रॉंग असल्यामुळे मला ते पूर्ण स्किल्स अडॅप्ट करण्यासाठी फार वेळ लागला नाही. त्या स्टार्टअपमध्ये काम करत असतानाच माझे स्किल्स जे सी लँग्वेज, वेगवेगळे लँग्वेजेस यामध्ये मी ती स्किल्स वाढवत गेलो आणि याचबरोबर वेगवेगळ्या कंपनीबद्दल इंटरव्ह्यू देऊन मी म्हणजे माझे इंटरव्ह्यू स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स हे पण थोडे वाढवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ह्या वर्षाच्या सुरुवातीलाच कॉल्कॉमच्या HR मला कॉल केले की तुमचं प्रोफाईल थोडं चांगलं दिसत आहे, तुम्ही इंटरव्ह्यूसाठी येऊ शकता काय. इंटरव्ह्यू देऊन 6 ते 7 माझे टोटल राऊंड्स झाले त्या इंटरव्ह्यू थ्रू आणि इंटरव्ह्यू खूप हार्ड असतात, टफ असतात. जेव्हा मोठ्या कंपनीत आपण प्रयत्न करतो जाण्यासाठी तो सोपे तर नसतात, तर थोडे टफच असतात म्हणावं लागेल. एवढे पण टफ नसतात की कोणी जाऊ शकत नाही असे. थोडे 1 वर्षाच्या मेहनतीनं जाऊ शकतो. पण TCS पेक्षा Qualcommचे TCS मध्ये 1 ते 2 राऊंड्स टोटल मॅक्सिमम इंटरव्ह्यू राऊंड्स असतात. इथं अराउंड 6 to 7 राऊंड्स हे कंपल्सरी असतात आणि 1 ते 2 इंटरव्ह्यूचं आपल्याकडे हे असते. म्हणजे 1 ते 2 इंटरव्ह्यू जर खराब गेले तरी आपण मॅनेज करू शकतो असं असं 45 मिनिटं ते 1 तासापर्यंत असे इंटरव्ह्यूचे टोटल टायमिंग असते. असे 6 टोटल राऊंड्स माझे झाले. त्यात एक माझी टेक्निकल रिटर्न टेस्ट असं होतं. Qualcomm मध्ये ज्यावेळी HRचा फोन आला किंवा कंपनीतून फोन आला की प्रोफाईल तुमचं चांगलं दिसते, त्यावेळी काय वाटतं? संत गजानन शिक्षण समूहाने किंवा जे काही प्राध्यापकाची टीम होती तुझ्या सोबत होती, त्या लोकांनी जे कार्यशाळा घेतल्या किंवा तुम्हाला जे एज्युकेशन दिलं, त्याचा खरंच फायदा झाला असं वाटतं? प्रोफाईल चांगलं आहे बोलल्यानंतर. संत गजानन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना जे सेकंड इयर पासूनच आम्हाला लिंक्डइनवर प्रोफाईल कसे बनवणे, त्यानंतर रिझ्युमे कसं असावे तुमचे, त्यानंतर जे स्किल्स प्रत्येक प्रोफाईलसाठी स्किल्स कसे असावेत, त्या बाबतीत ट्रेनिंग संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये 1st to 2nd इयर पासूनच आम्हाला त्याचे ट्रेनिंग घेत होते आणि तेच जे बेसिक्स कॉलेजमध्ये आम्ही शिकवलं, जसं सी लँग्वेज असेल, एम्बेडेड सॉफ्टवेअर डिझाईन असेल, हे सगळे कॉलेजमध्येच आमचे बेसिक्स स्ट्रॉंग झाल्यामुळे तेच जे आम्ही लिंक्डइन प्रोफाईलमध्ये मी टाकलो आणि तेच स्किलच्या बेसिसवरती त्यांनी माझे रिझ्युमे शॉर्टलिस्ट केले. हे संत गजानन शिक्षण समूहाने जे शिकवलं त्याचा तुला नोकरीसाठी फायदा झाला, 44 लाखाचं पॅकेज मिळवण्यासाठी फायदा झाला. बरोबर ना? काय वाटते संत गजानन शिक्षण समूहाविषयी? काय वाटतं तुला एकंदरीत? संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि संत गजानन समूह शिक्षण समूह याबद्दल एकत्रित बोलायला झालं तर एक शिक्षक, त्यानंतर प्राध्यापक हे फार मनमिळावू आहेत. विद्यार्थ्यांच्या जे लपलेले स्किल्स आपण म्हणतो ते उजागर करून त्यांना दाखवून या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रगती करू शकता या बाबतीत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. तसेच जे आपण
ट्रस्टी आहेत आपले, हे पण विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे ट्रेनिंग वगैरे कॉलेजमध्ये आणून विद्यार्थ्यांच्या सॉफ्ट स्किल्स तसेच जे हार्ड स्किल आपण म्हणतो ते चांगले करण्यासाठी, त्याच्यात उत्कृष्ट होण्यासाठी संत गजानन महाराज कॉलेज, त्यातले शिक्षक, कर्मचारी असते, प्राध्यापक तसेच ट्रस्टी हे सगळे आम्हाला फर्स्ट इयर पासूनच हेल्प करत आले. तू अभियांत्रिकीला का गेलंस आणि अभियांत्रिकीला गेल्यानंतर किंवा काय पूर्वीपासून ध्येय होतं का अभियांत्रिकीला जायचं? हे असं नाही, बट लहानपणापासूनच थोडं इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इंटरेस्ट असल्यामुळे लहानपणी खेळणी मोडणे वगैरे सर्व मुलं करत असतात, तसंच खेळणी हे करणे, तसंच इलेक्ट्रिक मोटर्स वगैरे हाताळल्यामुळे थोडं इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक या गोष्टीकडे थोडे लहानपणीपासूनच इंटरेस्ट होतं. जसे 12वी झाले त्यानंतर जे सगळं करतात इंजिनिअरिंग आणि डॉक्टर, त्यामध्ये इंजिनिअरिंग मध्ये मला लहानपणापासूनच जास्त कल असल्यामुळे इंजिनिअरिंग करण्यासाठी माझे ध्येय होते. त्यानंतर कम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या गोष्टीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स जरा जास्त इंटरेस्ट असल्यामुळे मी इलेक्ट्रॉनिक्स हे अभियांत्रिकी विषय निवडला आणि त्यामध्ये तुला बेस्ट वाटत होतं? बेस्ट वाटतं. आताच्या विद्यार्थ्यांना काय सांगू शकतो, काय बेस्ट आहे, अभियांत्रिकी एनी अदर? मल्टीनॅशनल कंपनी भारतामध्ये येत आहेत, तुम्हाला बाहेर जायचं ऑप्शन भेटतं. अशा गोष्टीमुळे अभियांत्रिकी एक उत्कृष्ट तुमचा करिअरचा गोल ठरू शकतो असं वाटतं. आता तुझा हा जो प्रवास आहे TCS पासून Qualcomm पर्यंत जर प्रवास पाहिला तर बाकीच्या विद्यार्थ्यांनी जे आता नवीन शिकत आहेत, जे आता पासआउट झालेले आहेत, व संत गजानन शिक्षण समूहामधून असलेत किंवा इतर जिल्ह्यात कुठल्या पण शिक्षण समूहातून ते बाहेर पडलेले असतील, नोकरीसाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत, त्यासाठी काय तयारी केली पाहिजे? मग तुला जे 44 लाखाचं पॅकेज मिळालेलं आहे त्या पद्धतीचं पॅकेज इतर विद्यार्थ्यांना मिळवण्यासाठी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आणि पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांना काय तू सल्ला देशील? तर शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना माझा एक सल्ला आहे की जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये शिकत असता, जे तुमचे कोरचे विषय आहेत त्या विषयामध्ये तुम्ही बेसिक्स क्लिअर करून, पहिल्यांदा ते महत्वाचे बेसिक्स क्लिअर असल्यावर त्यावर आपण स्किल्स वाढवत जाऊ शकतो. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात बेस्ट आहे तर त्यांनी बेसिक्स क्लिअर करून जे इंडस्ट्रीमध्ये लागणार आहे ते स्किल्स थोडेफार माहीत असणे गरजेचं आहे, जेणेकरून तिथं गेल्यावर लगेचच ते आत्मसात करून त्या स्किलवर काम करता येईल त्यांना. आणि जे काम करत आहेत आता, कोणती कंपनी आहे, कोणती सर्व्हिस बेस्ड कंपनी आहे किंवा प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे, ते एवढं मॅटर न करता चांगल्या एखाद्या कंपनी, मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पॅकेजवर तुम्हाला जायचं असेल तर जे काम करत आहे त्याचबरोबर एक्स्ट्रा जे स्किल्स ज्या त्या कंपनीला जे पाहिजे आहेत ते स्किल्स आणि तुमचे टार्गेटेड जे कंपनी आहे त्या कंपनीबद्दल स्किल्स वगैरे तुम्ही जाणून घेऊन त्याबद्दल थोडंसं एक्स्ट्रा अभ्यास, जे कामा व्यतिरिक्त थोडा अभ्यास करून तुम्ही इझिली तुम्ही त्या कंपनीमध्ये जाण्याचा प्रयत्न करू शकता. हे खूप अवघड पण नाही आणि खूप सोपं पण नाही. थोडक्यात सांगायला गेलं खूप अवघड पण नाही आणि खूप सोपं पण नाही. काय वाटतंय MPC, UPC किंवा इतर ज्या सरकारी नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यांच्या पेक्षा ही इतकी मोठी मल्टीनॅशनल कंपनी आहे, अशा कंपनीमध्ये तुला जॉब मिळतोय, काय कंपॅरिझन केलं काय वाटतं 44 लाखाचं पॅकेज आणि या बाकीच्या MPC, UPC किंवा इतर सरकारी नोकऱ्यांच्या पेक्षा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? अशा नोकरीसाठी ट्राय केलं पाहिजे ही सरकारी नोकरीसाठी? सरकारी नोकरी ही त्यांची आवड असली तर त्यांनी असा साधारण 2 ते 3 वर्षाचा अभ्यास करावा लागतो. त्या बाबतीत आहे. इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही जे 4 वर्ष करत असता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, तुम्ही त्यामध्येच तुमचं जी तयारी आहे त्याच बरोबर होत जाते. म्हणजे तुमच्या शिक्षणाबरोबरच मल्टीनॅशनल कंपन्यांची तयारी होत जाते. जर तुमचा इंटरेस्ट थोडाफार देखील या अभियांत्रिकी विषयामध्ये असेल तर तुम्ही अभियांत्रिकी हा विषय चूज करून मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तुम्हाला चांगल्या एका पॅकेजवर तुम्ही जाऊ शकता. तसेच वेगळ्या देशात सुद्धा फार संधी आपल्याला भेटू शकतात जाण्यासाठी. जर आपण सरकारी नोकरी केली, मग ती MPC थ्रू असू दे किंवा आपल्या देशामध्येच आपण राहू शकतो. तुझं स्वप्न आहे की बाबा देशाबाहेर सुद्धा काम करायचं आहे, म्हणून तू बाबा अशा पद्धतीने तुझा हा प्रवास चालू आहे, बरोबर. खूप थक्क करणारा प्रवास आहे, खूप चांगलं यश मिळवलेलं आहे. अगदी वयाच्या 24व्या वर्षी 2024 मध्ये तू पास आउट झालायस आणि तत्काळ तुला 44 लाखाचं पॅकेज मिळते आणि खूप चांगलं तुझ्या आयुष्याची सुरुवातच 44 लाखांनी सुरुवात झालेली आहे. खूप चांगलं यश मिळव, खूप चांगलं नाव लौकिक करू देस, तुझ्या वडिलांचं असू देत, तुझ्या कॉलेजचं असू देत, आणि तुझ्या या प्रवासामध्ये आमचे नेहमीच तुझ्या पाठीमागे शुभेच्छा असतील तुला. तर काय सांगशील जाता जाता आमच्या लाईव्ह टुडे मराठीच्या
या सर्व प्रेक्षकांना, गडिंग्लज, आजरा, चंदगड किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तू जसं सक्सेस झालायस तसं इतर विद्यार्थ्यांनी सक्सेस होण्यासाठी काय करावं, एक छोटासा सल्ला तुझ्याकडून देऊन जा. विद्यार्थ्यासाठी माझा सल्ला असा असणार की त्यांना लहानपणापासून ज्याकडे कल आहे, ज्यात त्यांची इंटरेस्ट आहे, त्यामध्ये तुमचं जे करिअर आहे ते तुम्ही तपासण्याचा प्रयत्न करावा. आणि पालकांसाठी स्वतःची इच्छा न थोपता जे विद्यार्थ्यांचा कल आहे ते बघून त्यांना जर संधी दिली तर ते आपल्या आयुष्यात काय तर चांगले करतील अशी पालकांकडे अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांनी आपला कल जो म्हणतो आपण तो कशात आहे बघून त्यानुसार आपला करिअर चूज करावा. कोणत्याही एकाच गोष्टीच्या पाठीमागे न पडता अनेक जे आपले हे आहेत वाट आहे ते पाहून त्यानुसार आपला जो करिअर चूज करावा असं मला वाटतं. ते टार्गेट फिक्स करून फॉलो करा. फॉलो करा. तर मंडळी, आपण पाहिलं की संकेत मुतनाळे या विद्यार्थ्याची यशस्वी गाथा आपण ऐकलेलं, सक्सेस मंत्र त्याच्या या स्वतःच्या तोंडून आपण ऐकलेलो आहोत. संत गजानन शिक्षण समूह, जो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नावाजलेला संत गजानन शिक्षण समूह म्हणून ओळखला जातो. येथे जो विद्यार्थी शिक्षण समूहामध्ये जातो त्याचं करिअर हे नक्की घडतं, हे आपण संकेतच्या या वाटचालीवरून आपल्याला लक्षात येतं. हिरण्यकेशीच्या काठावर एक छोटंसं बसलेलं गाव म्हणून भडगाव गावाला ओळखलं जातं. प्रगतशील शेतकरी असणारे त्याचे वडील, अवघी 3 एकर जमीन आहे. या 3 एकर जमिनीवर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. त्यातून त्याचं माध्यमिक, उच्च माध्यमिक असं शिक्षण हे पूर्ण झालेलं आहे. आणि आपण पाहिलं तर संत गजानन शिक्षण समूहाच्या या परिवारामुळे याला जो सपोर्ट मिळाला आणि आज आपण पाहू शकतो क्वालकॉम सारख्या मोठ्या कंपनीमध्ये वयाच्या 24व्या वर्षी 2024 साली याचं शिक्षण पूर्ण झाल्या त्याला 44 लाखाचं पॅकेज हे संत गजानन शिक्षण समूहाच्या या सर्व शिक्षणामुळे, जी काही प्राध्यापकांची टीम आहे यांच्या सहकार्यामुळे आणि त्याच्या मेहनतीमुळे मिळालेलं आहे. आणि आपण पाहिलं तर सर्वसामान्य कुटुंबातील एखादा विद्यार्थी जर ठरवलं तर काय करू शकतो हे संकेत मुतनाळेच्या या करिअरवरून लक्षात येतं. आणि आपण आज या सक्सेस मंत्रामध्ये खरोखरच एका सक्सेस व्यक्तीला, सक्सेस युवकाला बोलवलेलं आहे, सक्सेस विद्यार्थ्याला बोलवलेलं आहे आणि त्याची ही यशोगाथा आपण ऐकलेली आहोत. आणि आपण त्यांनी जाता जाता संकेत मुतनाळे यांनी सांगितलेलं आहे की टार्गेट फिक्स करा, त्याला फॉलो करा, कुठेही डायव्हर्ट होऊ नका, सक्सेस हे तुमच्या सोबत राहील असं त्यांनी जाता जाता या सक्सेस मंत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, पालकांना सल्ला दिलेला आहे. गडिंग्लजहून लाईव्ह प्रेमरसाठी नितीन मोरे.